तुम्हाला तुम्हाला मराठीबद्दल एवढी अस्मिता आहे ना, इंग्रजी शाळा तात्काळ बंद करा, तात्काळ बंद करा इंग्लिश शाळा. तुम्ही महाराष्ट्रामध्ये चालू नका. अरे तुम्ही इंग्लिश मीडियमला किती लाख रुपये घेता. इंग्लिश, गुजराती, मारवाडी, उर्दू हे सगळं मीडियम बंद व्हायला पाहिजे, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, अरे असे किती नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांचे लेकरं कुठल्या मराठी शाळेमध्ये आहेत आणि त्यांनी किती मराठी बोलतात सांगा. त्यांची मुलालाही घरी गेलं हॅलो बेटा बोललं, गुड मॉर्निंग बोललं, किती खुशी वाटते. लेकिन आपके मन में कोई डर भय है? मराठी सीखने की कोशिश की है क्या आप लोग? हम सीखेंगे लेकिन उसके लिए समय लगेगा, समय लगेगा, तुरंत नहीं हो पाए. तुरंत नहीं हो पाए. बात करें देश की आर्थिक राजधानी मुंबई की, तो मुंबई में एक मई से मराठी रिक्शा और टैक्सी चालकों के लिए कंपलसरी होगा. जो मराठी भाषा में नहीं बात करेंगे उनका इम्तिहान लिया जाएगा और कहीं ना कहीं उनके लाइसेंस रद्द भी कर दिए जाएंगे अगर वो मराठी नहीं बोल पाएंगे. ऐसे में हम बात करेंगे तमाम लोगों से कि उनकी राय क्या है इस विषय को लेकर के, रिक्शा चालक इसे लेकर के क्या सोचते हैं, क्या समझते हैं. ऐसे में यहाँ पर देखिए रिक्शा चालक है, उनसे भी हम बात करेंगे. और उनसे क्या नाम है आपका? मोहम्मद इस्माइल. मोहम्मद भाई, 1 मई से मराठी कंपलसरी किया जा रहा है. कहते हैं कि मराठी नहीं आएगी तो लाइसेंस रद्द, परमिट रद्द. कैसे देखते हो? अभी कैसा है, अभी इतने साल से गाड़ी चला रहे हैं, 2002 का लाइसेंस है मेरा. अभी तक ये सब बोले नहीं थे कि ऐसा ऐसा होगा करके. अभी ऐसा सब नया नया रूल निकाल रहे, तो अभी क्या कर सकते हैं. सरकार को सोचना चाहिए इस बारे में. सरकार को सोचना चाहिए. तो अभी सब इतने सब यूपी बिहार वाले सब भाई लोग हैं, इधर इधर के सब इधर के लोग आए हैं, सब अपना रोजी रोटी कमा रहे हैं, छोटे छोटे बच्चे पाल रहे हैं. अब उसके लिए मुद्दा उठाएंगे तो कैसे चलेगा. तुम्ही काय विचार जाता है ना, चलेगा. स्टेशन चलेंगे क्या? हा. बघा, तुम्ही मराठी माणूस आहे आणि तुम्ही हिंदीमध्ये विचारतात की स्टेशन चलेंगे क्या. हे कसली राजकारण आहे? तुम्ही हिंदीमध्ये विचारणार, ते हिंदी भाषी असेल तर तुम्हाला हिंदीमध्ये उत्तर देणार की मराठीमध्ये देणार आहे? जर मी हिंदीमध्ये विचारलं मग ते हिंदीमध्ये आपल्याला उत्तर देणार. मग त्यासाठी आपल्याला मराठीमध्ये त्याला बोला किंवा स्टेशनला चालणार का, बरोबर. पण सगळ्यात प्रथम काय आहे माहिती आहे का, कारण की जे आपलं शिक्षण आहे, महाराष्ट्राचं शिक्षण, ते मराठीमध्ये राहायला पाहिजे. आणि पण आपलं शिक्षण जे आहे, हिंदी आहे, उर्दू आहे, गुजराती आहे, तेलुगू आहे, बरोबर. जर महाराष्ट्रामध्ये मराठी जर बोलणं पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, कारण की महाराष्ट्रामध्ये मराठी मीडियम हर सर्व ठिकाणी पाहिजे. तर हवा नवीन कोणी बाबा युट्यूबवरून आला, एखादी गुजरातून आला, एखादी कुठून आला, मग तो ऍडमिशन कुठे करणार की माझा पोरगा इंग्लिश मिडियमला जाणार, माझा पोरगा हिंदी मिडियमला जाणार, मी गुजराती आहे, मी गुजराती मिडियमला जाणार. जर महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी मराठी मीडियम जर असेल तर मराठी बोलायला, मराठी माणसाला, म्हणजे जे बी बाहेरूनच्या प्रदेशात आलेले माणसं मराठी मीडियमला पोरं टाकतील आणि तेही त्यांची मराठीमध्ये बोलायला शिकतील तर मराठी हे भाषा महाराष्ट्रामध्ये होणार. तुमचं नाव जाऊन सांगतो. माझं नाव गोविंद पिल्ले, मी राहणारा लातूर. लातूर जिले से? हो. ओके. ये लातूर जिले से हैं और यहाँ पर हिंदी में अभी रिक्शा चालकों को पूछा कि भाई कांदिवली स्टेशन जाएंगे क्या. अब ये पूछेंगे हिंदी में तो रिक्शा चालक हिंदी में ही जवाब देगा या मराठी में जवाब देगा, एक बड़ा सवाल होता है. बात कही कि अगर महाराष्ट्र में मराठी सिखाना है तो पहले जो अन्य इंग्लिश मीडियम के स्कूल है उसे कहीं ना कहीं बंद करना चाहिए. जब बच्चा इंग्लिश मीडियम में जाएगा तो मराठी कहाँ से सीखेगा. ये सवाल मैं नहीं कह रहा हूँ, एक मराठी माणूस. तुम्हीच बोलले ना. हो, मीच बोललो. जर मराठी पोराला शिकवणार तर मराठी घरी सगळं बोलणं चालू होणार. आता इंग्लिश मीडियम पण शाळा आहे, गुजराती मीडियम आहे, भरपूर बंद करावं लागेल महाराष्ट्रामध्ये. ते सर्व शाळे बंद करावं लागेल. सर्व शाळे बंद. हो, बंद करावं लागेल. मराठी शिकायचं, मराठीचं शिकायचं सर्व शाळे बंद करावं लागेल. आणि दुसरी एक गोष्ट माझं आहे, जेव्हा आपण कोणाला फोन लावतो, जेव्हा आपण कोणाला फोन काढलं, फोन कुठे गेला, हा, तेव्हा आपण फोन काढतो, काय बोलतो, हॅलो. सगळ्यात प्रथम हा महाराष्ट्रामध्ये हे शब्द बंद व्हायला पाहिजे, हॅलो शब्द. कारण की हा हॅलो शब्द जो आहे हा मराठी शब्द नाही, हा शब्द इंग्लिश शब्द आहे. हा शब्द पहिला बंद करा. हा शब्द पहिला बंद व्हायला पाहिजे, हॅलो शब्द. तर आपला शब्द काय राहायला पाहिजे, हा बोला, हा बोला, मी कोण बोलतोय, हा बोला, हा शब्द पहिला राहायला पाहिजे. हे मला हे बोलणं आहे. एक कॉमन सी बात है, अगर कोई भी फोन पे बात करता हो, चाहे हिंदी भाषी हो चाहे मराठी भाषी हो, तो हेलो शब्द का सबसे पहले उच्चारण करता है, यानी कि हेलो जरूर बोलता है, उसके बाद आगे की बातचीत होती है. और उसे काय म्हणणार आहे तुम्ही, कसं हे बघतात. ते प्रताप सरनाईकनी काय बोलले की बाबा 1 मई पासून ज्या हिंदी मराठी सॉरी जे पण हिंदी भाषी असेल, रिक्षा चालक, टॅक्सी चालक, त्याला हिंदी बोलणार कंपल्सरी असेल आणि त्यांनी नाही बोललं तर त्यांचं लायसेन्स आणि परमिट कॅन्सल होणार. तिकडे बघा. मला पहिल्या प्रथम तर असं म्हणावंसं वाटते, हा जो निर्णय जो केलेला आहे हे अतिशय चुकीचा निर्णय आहे.
कारण का मराठी कंपल्सरी तुम्ही महाराष्ट्रामध्ये आता मराठी बोलायला हरकत नाही, परंतु अचानकपणे मराठी आपण एकदम बोलू शकत नाही. साधारणपणे जर विचार केला ना तर मराठी भाषिकांचा जे तुम्हाला पेव आलेला आहे अलीकडल्या काळामध्ये, हा सगळा राजकारण गरिबाच्या डोक्यातून काढून टाकून द्या. गरिबाला तुम्ही राजकारणामध्ये तुम्ही ओढता आणि विनाकारण याला फरफडत बसावं लागते. या ठिकाणी जे रिक्षा चालक, सर्व रिक्षा चालक आहेत ते काही करोडपती नाहीत, ते गरीब घरचे आहेत. मग युपीहून आला असेल, आजमगडहून आला असेल, बिहार मधून आला असेल, कुठून असेल, आपला घरातलं पत्नीचं मंगळसूत्र तो ठेवून हा कर्जबाजारी करून हा ऑटोवाला ऑटो चालवतो. मग हा जर समजा मराठी बोल म्हणलं तर हा कुठल्या शाळेत जाईल, हा प्रश्न आहे. तुम्हाला भाषा ही मानवाच्या कल्याणासाठी निर्माण झालेली आहे. माणसाचा विकास व्हावा, पहिलं भाषा का अगोदर माणूस, अगोदर माणसाची निर्मिती झाली, नंतर भाषेची निर्मिती झालेली आहे. हा मुद्दा तुम्ही राजकारणी लोकांना डोक्यात घ्यायला पाहिजे. माझं म्हणणं हे आहे की भाषेसाठी माणूस नाही तर माणसासाठी भाषा आहे. जर संवाद साधत असाल, तुम्हाला जर कळत असेल, एखाद्याना बोलत हिंदीमध्ये कहा जाना भाई, मला इथं जायचं आहे, समजेल ना भैया असं तर त्याला मराठी कळते. कळत नाही अशातला भाग नाही, त्यांना जिथं न्यास तिथं बरोबर घेऊन जातो. तुम्ही जर या महाराष्ट्रातले, या मुंबईमधले सगळे जर तुम्ही ऑटो जर बंद केलात तर कामावर वेळेवर एकही व्यक्ती पोहोचणार नाही. याची दक्षता शासनाने घेतली पाहिजे. म्हणून मला हा जो निर्णय तुम्ही घेता तो निर्णय तात्काळ तुम्ही विचार विनिमय करून बंद केलेला हे योग्य राहील. आणि जर समजा तुम्ही याच्या जर पुढे जाऊन जर अजून जर वाढवत असाल तर हे तुमचं राजकारण आहे, तुमची पोळी भाजून घेण्यासाठी हे तुम्ही काम करत आहे. मला कुण्याही पक्षाचा नाही, मला कुण्या धर्माशी देणेघेण नाही, जातीशी नाही, मला फक्त मानव जातीशी देणेघेण आहे. माणसाला माणूस म्हणून तुम्ही वागवा. आणि मग गरीब असेल का मोठा असेल, लहान असेल, श्रीमंत असेल, हे भाग नाही. अरे त्याने कर्ज काढतो, हप्ते भरतो, तुम्ही 500,000 रुपये तुम्ही ऑटोवाला मारता, त्याचं पोट भरत नाही म्हणून एखादा एक पॅसेंजर जर बाजूला साईडला ठेवला, प्रताप सरनाईक साहेब तुम्हाला आव्हान आहे, आज तुम्हाला जरी चान्स आली तर एक नाही तुम्ही पण सामान्य माणूस आहात हे लक्षात घ्या. एखादा ऑटोवाला त्याचं पोट भरत नाही म्हणून जर समजा थोडेसे एका व्यक्तीला जर बाजूला घेऊन बसला असेल तर त्याला तुम्ही 1500 रुपये फाईन मारता. दिवसभर त्याने कमाई केली तर 500 रुपयाची कमाई करतो त्याचं डिझेल पाणी घालून, आणि ते 500 रुपये त्याला 1000 रुपये घालावं लागते. मग त्याने त्यांच्या मुलाला कुठल्या इंग्लिश मिडियमला, कुठल्या मराठी मिडियमला तो शिकू शकत नाही. माझा दुसरा मुद्दा असा, जर तुम्हाला मराठीचा एवढा पेव येत असेल, मी महाराष्ट्रीयन आहे, मी मराठी आहे, माझं गाव नांदेडमध्ये आहे, नांदेड जिल्ह्याचा आहे, मी प्युअर मराठी आहे, पण माझं एकच आव्हान आहे तुम्हाला मराठीबद्दल एवढी अस्मिता आहे ना, इंग्रजी शाळा तात्काळ बंद करा, तात्काळ बंद करा. इंग्लिश शाळा तुम्ही महाराष्ट्रामध्ये चालू नका. अरे तुम्ही इंग्लिश मिडियमला किती लाख रुपये घेता हे माहिती आहे, तुम्हाला माहिती असेल किती कोटी रुपये घेता तुम्ही. अरे संस्था चालकाजवळून तुम्ही पैसे घेता, इंग्लिश मिडियम तात्काळ तुम्ही मांडण्यात देता. मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला जर शिक्षणाची व्यवस्था करायची असेल, जर मराठी भाषेत जर तुम्हाला करायची असेल तर पहिला प्रथम तुम्ही मराठीमधून शिक्षण घडवा आणि 10-5 वर्षाच्या नंतर ऑटोमॅटिक सर्व महाराष्ट्र हे मराठीमय होईल, मराठीमय होईल महाराष्ट्र. तुम्हाला म्हणायची गरज नाही तुम्ही मराठी बोल, तू भैया आहेस का, तू अमुक आहेस का, फलाना भिंदिम का म्हणायचं नाही. अरे ते माणसं आहेत, माणसाजवळ माणूस आलेला आहे, याचा तुम्ही तात्काळ विचार करा. काही वाचन नसताना कुठलं वाचन नाही, कुठल्या पुस्तकाचं वाचन नाही. अरे आम्ही तुम्हाला निवडून देऊन गलत केली काय असा आम्हाला पस्तावा होत आहे हे लक्षात घ्या तुम्ही. आम्हाला पस्तावा होतो या शासनाला आम्ही निवडून देऊन. म्हणून आजपर्यंत कोणी म्हणलं नाही स्वातंत्र्याच्या काळापासून भैया का नाहीत का इथं 50-50, 60-60 वर्ष भैया इथं आहेत. मी भैया कोण का बोलतो, भैया इथं आहेत ना, ते मराठी बोलतात, त्यांचे लेकरं बोलतात. मला एक सांगा साहेब, तुमच्या घरामधला तुमचा नातवंड असेल, तुमचा मुलगा असेल, तुमची मुलगी असेल, ते मराठी बोलते का विचारा. हाय बेटा, हॅलो यू, हाव यू तुम्ही म्हणता. ओके ओके फोन. तुम्ही मराठीमध्ये इथं गोडवे गाता, आम्हाला दिशाहीन करता आणि घरात जाऊन मुलांची इंग्रजीमध्ये बोलता. मराठी बोलणे तुम्हाला असभ्य वाटतं, मराठी बोलणं हे तुम्हाला असभ्य वाटतं म्हणून तुम्ही इंग्रजीमध्ये बोलता. तुमच्या मुलांना कुठल्या शाळेत टाकलेल्या आहेत, बाहेर देशात शाळेत आहेत, आणि आमच्या मुलं इथं आहे झोपडपट्टीमध्ये शिकतात. तुमचे मुलं कुठे आहेत, बाहेर देशात शाळेमध्ये, इथं नाहीत, बाहेर देशामध्ये आहेत. तुमच्या मुलांना मराठी येते का? प्रत्येक मंत्रिमंडळात त्या प्रत्येक व्यक्तीच्या मुलांना, नातवंडांना मराठी किती बोलता येते आणि इथल्या भैयाला किती बोलता येते हे शहानिशा करा तुम्ही, जर हिंमत असेल तर. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, उगा गरीबाला विनाकारण त्रास देऊ नका. सामान्य लोक आपल्या हातावर पोट घेऊन जगतात या मुंबईमध्ये. म्हणून माझं एकच आव्हान असेल,
की तुम्ही जास्त राजकारण करून गरिबांना मारू नका, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो आपलं साहेब. नाव काय? माझं नाव बालाजी कांबळे. कांबळे साहेब, काय करता तुम्ही? मी एका अनएडेड कॉलेजवर मी प्राध्यापक म्हणून काम करतो. मी माझं शिक्षण MA BEd मराठी सेटनेट आहे, तरी पण सुशिक्षित बेरोजगार आहे महाराष्ट्रामध्ये, आणि मी 22,000वर काम करतो. मी मोठा नाही, माझं आव्हान आहे सांगणार. ये महाराष्ट्र के एजुकेटेड बेरोजगार खुद को कहने वाले एजुकेटेड लोग हैं जो ग्राउंड लेवल पे ये कह रहे हैं कि अगर मराठी सिखाना है बच्चों को, लोगों के अंदर मराठी की अस्मिता को जगाना है, तो कहीं ना कहीं उन्हें इस शुरुआत से ही मराठी मीडियम में शिक्षा देनी चाहिए। इंग्लिश मीडियम को बंद कर दीजिए, गुजराती मीडियम को बंद कर दीजिए, तो सारे बच्चे कहीं ना कहीं मराठी मीडियम में शिक्षा लेने जाएंगे और वाकई मराठी सीख करके और मराठी के गौरव को और भी आगे बढ़ाते जाएंगे। क्योंकि जो तमाम लोग हैं, या बात करें महाराष्ट्र की, हर व्यक्ति मराठी अस्मिता का सम्मान करता है। मराठी लोगों की माँ है और हिंदी को कहीं ना कहीं हम मौसी के रूप में भी देखते हैं महाराष्ट्र की धरती पर। ऐसे में और भी लोगों से हम बात करेंगे। क्या नाम है जी? आप ये मुझे बताइए, कैसे देखते हो आप इस सब चीजों को? सर जी, ये तो बहुत ही निंदनीय है। निंदनीय है। हाँ, बहुत निंदनीय है। पहले तो देखो, नीचे एक रिक्शा वाले के पैर में चप्पल नहीं है। पहले रिक्शा वाला खड़ा है और रिक्शे वाले के पैर में चप्पल नहीं है। क्यों नहीं चप्पल है? अगर वो इतना ही कमाता और इतना ही शिक्षा ग्रहण कर लिया होता तो पैर में चप्पल क्यों नहीं उसके हो पा रहा है? चप्पल नहीं है। चप्पल नहीं है, सामने प्रत्यक्ष धूप में खड़ा हूँ। लेकिन आपके मन में कोई डर भय है? मराठी सीखने की कोशिश की है क्या आप लोग? हम सीखेंगे, लेकिन उसके लिए समय लगेगा। समय लगेगा, तुरंत नहीं हो पाएगा। तुरंत नहीं हो पाएगा। अच्छा, इसके पहले जब भी आप लोग परमिट के लिए गए होंगे, लाइसेंस के लिए गए होंगे, कभी आपको अधिकारी ने कहा कि मराठी बोलना नहीं, कंपलसरी है? कभी नहीं बताए। मैं 95 से हूँ और 95 का लाइसेंस है मेरा। अच्छा, हाँ, 1995 से। ये 1995 से ऑटो रिक्शा चला रहे हैं। इनको कभी भी किसी ने नहीं कहा कि आप कभी मराठी नहीं। में, अब मराठी लोग भी बैठते होंगे तो मराठी बैठते हमारे, हैं ना। वो भी बैठते ही होंगे आपके रिक्शे मराठी में। सर बैठते हैं, इंस्पेक्टर बैठते हैं, नेता बैठते हैं, लेकिन कभी किसी ने नहीं कहा कि तुम मराठी बोलो। किसी ने नहीं कहा। किसी ने कभी नहीं कहा। जब भी हम जाते हैं लाइसेंस के लिए या गाड़ी परमिट रिन्यू के लिए या गाड़ी पासिंग के लिए या मीटर पासिंग के लिए, कोई कभी नहीं कहा कि डर आप। है मन में? मन में डर क्यों नहीं रहेगा? अब डर बन चुका है। डर तो बनेगा ही। तो क्या करेंगे आगे अगर अब- लाइसेंस कैंसिल होगा तो? अब ये तो फिर सरकार से यहाँ के गुहार लगाएंगे। गुहार लगाएंगे। हाँ नहीं, प्लान वगैरह तो नहीं भाई, करेंगे? डर, जिंदगी जो है डर से नहीं चलती। क्या बात? जिंदगी डर से नहीं चलती। डर को भगा दो, वही जिंदगी है। डर को भगाओ। मराठी सीखेंगे, लेकिन सीखेंगे ना, बहुत सही। क्यों नहीं जी हाँ, सीखेंगे? ये देखिए, हिंदी भाषी है और मराठी सीखने के लिए नहीं दावा सीखेंगे? कर रहे हैं, लेकिन समय चाहिए। समय चाहिए, समय चाहिए। समय चाहिए, समय मिलना चाहिए। समय मिलना चाहिए। 16 मराठी साल मानुस, समय मिलना चाहिए इनको। 16 समय मिलना चाहिए, मिलेगा समय। 16 वर्ष पढ़ाई करने के बाद एजुकेशन की डिग्री मिलती है। 16 वर्ष हाँ, एजुकेशन की, नौकरी की नहीं, एजुकेशन की मिलती है। 16, उसके बाद नौकरी की बात आती है, तो कम से कम हमें तो 2 साल का मौका तो दो। 2 साल में मराठी सीख कम जाएंगे। से कम 2 साल का मौका दो। क्या? और जब जो जाए पासिंग के लिए तो उनको बोलो हाँ, कि आज से 2 साल के अंदर तुम लोगों को सीखना है, नहीं 2 साल के बाद हम करेंगे, हम तैयार हैं। हम तैयार हैं आपकी बात को मानने के क्या लिए, बात? लेकिन 2 साल के बाद, 2 साल तक नहीं। और भी रिक्शा चालक है। आ जाइए भाई साहब, इधर आ जाइए। अरे आ जाइए, आप लोग बड़े पुराने हो। अरे क्यों नहीं बोलोगे? आओ आओ आओ, बताओ। हाँ, मुद्दा अभी क्या है, महाराष्ट्र में सबसे पहले जो सब मीडियम है वो तो बंद होना ही मतलब मराठी मीडियम ही रहना चाहिए। हाँ। अब जाके तेव्हा जर लोकांना म्हणजे मराठी बोलता येणार, इंग्लिश, गुजराती, मारवाडी, उर्दू हे सगळं मीडियम बंद व्हायला पाहिजे, बरोबर? आणि दुसरी गोष्ट, अरे असे किती नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांचे लेकरं कुठल्या मराठी शाळेमध्ये आहेत आणि त्यांनी किती मराठी बोलतात सांगा? त्यांची मुलालाही घरी गेलं, हॅलो बेटा बोललं, गुड मॉर्निंग बोललं, किती खुशी वाटते. आणि ही दुसरा एक मुद्दा, फोनचा जो मुद्दा मी बोललेला आहे, हॅलो, हे सर्व प्रथम हे पहिलं बंद व्हायला पाहिजे. हॅलो शब्द कुठला आहे सांगा? इंग्लिश इंग्लिश इंग्लिश. हॅलो शब्द कुठला आहे? तर हे बंद व्हायला पाहिजे पहिलं.
हा तर फोन आलो काय बोला पाहिजे, बोला हे शब्द पाहिजे आम्हाला, हॅलो नाही बोला, बस एवढं बंद करायला सांगा खाली हॅलो बी. ये मराठी मानुस की आवाज है। मराठी मानुस भी कहीं ना कहीं अब जो हिंदी भाषा यानी कि जिस तरीके से विरोध किया जा रहा है, जिस तरीके से मराठी को अनिवार्यता की जा रही है, मराठी अनिवार्य होना चाहिए, लोगों को भी मान्य है, लेकिन कुछ मराठी व्यक्ति यानी कि जिस तरीके से यहाँ पर ये क्या नाम बताया था पिल्ली जी आपने? माझं नाव गोविंद पिल्ले आहे, मी राहणार लातूरचा. गोविंद पिल्ले नागपुर के रहने वाले हैं, लातूर जिले के रहने वाले हैं। इनका मानना है कि अगर मराठी सिखाना है तो बेसिक यानी कि जमीन से शुरुआत करिए, यानी कि जो बच्चे इंग्लिश मीडियम में जाते हैं उन्हें मराठी मीडियम में भेजिए, जो बच्चे हिंदी मीडियम में जाते हैं उन्हें मराठी मीडियम में भेजिए। इंग्लिश मीडियम चल रहे हैं उन पर कहीं ना कहीं विराम लगाने की जरूरत है और उसके बाद मराठी स्कूलों को चालू करने की जरूरत है, तब बच्चे जाकर के मराठी सीख पाएंगे। अगर जो बच्चा हिंदी मीडियम में जाता हो उससे आप मराठी में बात करने की बात कहेंगे तो कहीं ना कहीं बहुत सारी अड़चने आती हैं। इस तरीके की जो कहा सुनी बातें हैं, कही सुनी बातें हैं, वो एक मराठी मानुस कह रहा, मैं नहीं कह रहा हूं, ये इनके मराठी मानुस ही कह रहे हैं। तो ये कहीं ना कहीं एक सवालिया निशान उठ खड़ा होता है कि जब भी बात आती है कि अब मराठी कंपलसरी करना है तो लेकिन मराठी कंपलसरी करिए, लेकिन यहाँ पे ही मराठी मानुस की ही पहल है कि पहले जितने इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, गुजराती मीडियम जैसे स्कूलें हैं, स्कूल चालू हैं, उसे बंद करिए और मराठी ही एजुकेशन चालू रखिए, तब सारे लोग मराठी बोल पाएंगे।